सुरुवातीलाच कल्याण अहिल्यानगर मार्गावरची बातमी आहे। तिथे माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। असं असलं तरी पर्यटकांची मोठी गर्दी तिथे दिसून येते। खिरेश्वर परिसरात पर्यायी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि याच वाहतूक कोंडीचा स्थानिकांना मोठा फटका बसतोय। एकीकडे स्थानिकांना अडवलं जात असताना दुसरीकडे काही अवजड वाहनांना पैसे घेऊन सोडलं जात आहे, असा गंभीर आरोपच आता तिथले नागरिक करतात। दरम्यान माळशेज घाटातून आढावा घेतलाय आमचे स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटाजवळ रस्ता खचल्यानंतर माळशेज घाट रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलाय। मात्र या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक या ठिकाणी सुरू असल्याचं वास्तव समोर येतंय। आपण सध्या आहेत कल्याण अहिल्यानगर महामार्गावर। या महामार्गावरती पोलीस म्हणतायत अवजड वाहनं इथून सोडली जात नाही, मात्र अवजड वाहनाच्या काही गाड्या दिसत आहेत इथं। त्या काय अहो हे अवजड वाहन आहेत ना, आता हे तुम्हाला आता मी मगाशी पण सांगितलंय, ही तशी अजून संध्याकाळी येऊन बघा, संध्याकाळपर्यंत मोठी रांग लागली अवजड वाहनाची। या ठिकाणी पैसे घेणार आणि गाड्या सोडणार पुढे। कोण घेतं पैसे? सगळं प्रशासन जे जे कोणी अधिकारी असेल, कोणी पण कामावर जे आहे ना इथं, म्हणजे इथं कामावर जेवढे असतात ना ते घेतात पैसे आणि देतात गाड्या सोडून। पोलिसांकडून सांगितलं जातं अवजड वाहनं सोडली जात नाही। पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळेस होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, माळशेज, पुणे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।